आईस्क्रीमचा आस्वाद घ्यायचा असेल तर आईस्क्रीम खाण्यासाठी यायचं आहे. आणि त्याचबरोबर जर बिर्याणीचे जो स्वाद घ्यायचा असेल, बिर्याणी आपली चिंचपाड्याची बिर्याणी अगदी कोलीकोपरची प्रसिद्ध आहे, त्यामुळे त्या बिर्याणीचाही आस्वाद घेऊ शकता. रॉयल बिर्याणी, बादशाह का, बादशाह बिर्याणी टेस्टी आहे. आणि फ्रूट्स देखील आहेत. बघा आयोजन कसं आहे, अगदी सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत. तुम्हाला फ्रूट्स देखील उपलब्ध आहेत. आईस्क्रीमचा स्वाद घेऊ शकता. आईस्क्रीम आहे, थंड पदार्थ आणि नॉन व्हेज बिर्याणी. सर्व काही आहे. प्रतीक पाटील भाई आहे ना, खरं तर मोठू पतलू पण होते. उद्या मिक्की माऊस पाहायला मिळतील, सर्व काही पाहायला मिळेल. अश्विन पाटील फायनलला 10 चेअरगन आहेत. क्या बात है, जबरदस्त आयोजन, काही करू शकतात. प्रतीक पाटील 8वं वर्ष आहे समीरजी, आणि 8व्या वर्षामध्ये वेगवेगळी संकल्पना असते बघा या आयोजनामध्ये. JWR ट्रॉफी. पुढल्या वर्षी ऑल इंडिया ओपन आम्ही स्पर्धा ठेवणार आहोत. 12 चेअरगन, 10चा अनाउन्समेंट केला होता, 2 अजून वाढल्यात. म्हणजे काही करू शकतो. चला मॅच कडे जाऊया. थोडीशी हसी मजाक पुन्हा एकदा जोडले जातील. मराठीतून समालोचक आमचे समीरजी सोमने. थँक्यू रवींद्रजी म्हात्रे, अर्थातच रिव्हॉल्व म्हात्रे. जनमन दापोली आणि त्यांच्या विरोधात अजनबी ओवळे. टॉस जिंकला विशाल जितेकरने आणि लगेचच निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. सलामीवीर गोलंदाज ॲज अ आयकॉन आशिष मेहरुल या टीममध्ये, आणि अर्थातच केतन म्हात्रे या संघामध्ये खेळतो ॲज अ आयकॉन. आणि सलामीवीर अजनबी ओवळे टीमकडून यंदाचा फॉर्मात असलेला जबरदस्त फलंदाज मुरबीचा सुपरस्टार ओमकार पाटील आणि त्याच्या साथीला तो विशाल गायकवाड. पावा 5 ओव्हरचा सामना. सर्वांचं सहर्ष स्वागत. JWR ट्रॉफी. पहिलाच बॉल वेगाने इथे टाकला होता आशिष मेहरुलने. बिग बॅश मध्ये काय कामगिरी केले. या स्पर्धेतील आतापर्यंतचा 50वा निर्धाव चेंडू. थँक्यू सो मच मयूर पाटील, जे नारपोलीचे स्कोरर आहेत, ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत. चांगली सुरुवात आशिष मेहरुल कडून. हाफ ट्रॅकर बॉल लवकर पिक केला. पिकअप शॉट ओमकार पाटील कडून, षटकार. मंडळी एकसाथ खेळतात. मयूर वाघमारेला तुम्ही अजनबी ओवळे टीम कडून खेळताना पाहतो. आशिष मेहरुल असेल, ओमकार पाटील असेल, मयूर वाघमारे असेल, प्रबोध गरत असेल, विशाल जितेकर असेल, हे सगळे खेळाडू कधी कधी पनवेल तालुक्याला रिप्रेझेंट करत असताना एकसाथ खेळतात. परंतु आता ग्रामीण संघाकडून खेळत असताना एकमेकांच्या विरोधात आहेत. आयकॉन विरोधात आयकॉन. आशिष मेहरुल विरोधात ओमकार पाटील. नुकताच त्याने केसला षटकार. 6 धावा धावफलकावर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु एकच धाव इथे जोडली जाते. कमबॅक केले आशिष मेहरुलने. हा इम्पॅक्टफुल प्लेअर आहे आशिष मेहरुल. नुसता गोलंदाज नाहीये, तितकी चांगली बॅटिंगही करतो. आणि त्याच्या साथीला अर्थातच सर्वांचा लाडका खेळाडू केतन म्हात्रे सध्या मैदानात आहे. धावसंख्या 7. JWR ट्रॉफी. बऱ्याचशा अनाउन्समेंट झाल्या. रिव्हॉल्व म्हात्रे यांनी माहिती पोहोचवली. 8वं पर्व या स्पर्धेचं. पुढच्या वर्षी आणखी काही पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन तुम्ही केतन म्हात्रेला पाहताय. 37 बाईक, 5 4 व्हीलर, सुपरस्टार. 38 झाल्या नाही, 37च येतं. धावसंख्या 7. आशिष समोर विशाल गायकवाड. पालेन बॉल. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट बाय विशाल गायकवाड. पावा, सिक्सर. अजून एक षटकार ठोकला पावाने. तर अक्षरा एंटरप्राइजेसचे सर्व प्रतीक पाटील भाया यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक पावासाठी. आणि हॅट्रिक जर मारली तर 2000 रुपयाचं पारितोषिक पावासाठी. काय कमालीचा फटका खेचला पा. या फटक्याने विशाल जितेकरला जागा सोडायला भाग पाडली. आशिष मेहरुलला जाऊन कानमंत्र द्यावा लागला. आशिषच्या विरोधात आक्रमण. आयकॉन बॉलर आहे आणि त्याच्या विरोधातच विशालने केले आक्रमण. तर बघा, प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. निलकंठ शेठ नाईक यांच्या वतीनं, पोऱ्याभाई यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक प्रेक्षक कमाल कॅच प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल.
धीम्या गतीचा बॉल लवकर पिक केला, हुक केलाय, बॉल चाललाय फाईन लेगला ओळे गावाच्या दिशेने आणि विशाल गायकवाडचं आक्रमण, षटकार. गोल्डन ग्रुप तिथे पाहताय, तिथे ठोकलाय त्याने षटकार आणि या षटकारासाठी अक्षरा एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा प्रतीक पाया पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय आणि अजून एक ठोकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. आणि पाव्याने जर जेवढे षटकार ठोकेल आणि जर ते षटकाराच्या म्हणजे सीमारेषेबाहेर कोणी झेल पकडेल त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. गुलशन म्हात्रे यांच्या वतीनं प्रेक्षकांसाठी फक्त पाव्याच्या षटकारासाठी सुवर्ण संधी. आणि नक्कीच पोऱ्या नाईक निलखंड नाईक यांच्याकडनं 200 रुपये आहेत आयवा कॅचसाठी. एकंदरीत 1200 रुपये समीर सर दिले जातील जर पावाचा अगदी बाउंड्रीच्या बाहेर प्रेक्षकाने झेल टिपला तर. राजू पाटील सिद्धी करोळ यांच्या वतीनं स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. 21 धावा धावफलकावरती. बघा जे षटकार तुम्ही मैदानावरती पाहताय पावाच्या बॅटमधून जेवढे षटकार येतील आणि जर ते षटकार प्रेक्षकांनी झेल पकडला सीमारेषेबाहेर त्यांच्यासाठी गुलशन म्हात्रे यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथे मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालं मित्रांनो की कोविड काळामध्ये खऱ्या अर्थानं गोरगरिबांचे कैवारी देवदूत म्हणून ज्यांची आपण ओळख पाहिली, आदिवासी पाड्यातील सर्व गरीब गरजू लोकांची दिवाळी ज्यांनी खऱ्या अर्थानं धूमधामात साजरी केली असे मीर मयूर शैक्षणिक कला क्रीडा मंडळाचे सर्व मयूर शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मयूर शेठ आपलं सहर्ष स्वागत. सागर भोईर आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा कुठल्या गेल्या, त्यामध्ये विशाल गायकवाडचे 2 षटकार आणि 1 षटकार ओमकार पाटीलच्या बॅटमधून. काय जोरदार आक्रमण केलं आशिष मेहरुलच्या विरोधात अजनबी ओळेच्या विशाल गायकवाडने. विशाल जितेकर आलाय, टीमचा कॅप्टन स्वतः. गोलंदाजीसाठी समोर ओमकार. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, फलंदाजापासून दूरची ही लाईन, परंतु व्हाईट बॉल. आता हे बॅटल चांगलं रंगेल. एका बाजूला ओमकार पाटील, दुसऱ्या बाजूला विशाल जितेकर. चर्चा चालू आहे. केतन म्हात्रे विशाल जितेकर समवेत काही कानमंत्र इथे अर्थातच चर्चा होते. समीर सर बघा प्रेक्षकांसाठी देखील आईस्क्रीमची व्यवस्था, इकडे खेळाडूंसाठी आईस्क्रीम, त्यानंतर प्रेक्षक जिथे आनंद घेत आहेत आणि त्यांना देखील आईस्क्रीम इथे वाटप करण्यात आली आहे. क्या बात आहे. फुल टॉस बॉल, ओमकार पाटील बॉल कूल करतोय मिड विकेटच्या दिशेने. आणखी एक धमाका JWR टीम षटकार. पाटील कमालीच्या इनिंग साकारतो, अर्धशतकी खेळी तो साकारतोय. सन्माननीय मयूरशेठ बोरी यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. साहेब आपलं सहर्ष स्वागत. नुकताच त्यांचं आगमन झालंय. धावसंख्या ती मात्र 28-28. विशाल जितेकरच्या विरोधात देखील ओमकार पाटीलचं आक्रमण. पॉवर प्लेची दुसरी ओव्हर चालू आहे सध्या अजनबी ओळे टीमसाठी. धमाकेदार सुरुवात. फटका फसलाय, अभ्या येतोय कॅच खाली आणि ते झेल मात्र टिपला जातोय. विशाल जितेकरने बाद केलंय ओमकार पाटीलला. या मॅचचा आनंद घेताना गोल्डन हवेली मधून बघा निलकंठ नाईक, सानिया एंटरप्राइजेसचे ओनर पोऱ्याबाई निलकंठ नाईक ज्यांनी आयवा कॅचसाठी 200 रुपयाचं बक्षीस लावलंय. या गोल्डन हवेली मधून आनंद घेत असताना आणि ओम साई एंटरप्राइजेसचे ओनर शेखर भोईर करावे हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. महेश गव्हाणकर सरपंच साहेब, त्यानंतर राकेशजी गायकवाड, सर्व गोल्डन ग्रुप या मॅचचा आनंद घेताना. खरं तर आज गावचा संघ मैदानावर खेळतोय. खूप गावचे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. समीर सर यस नक्कीच गावची जत्रा इथे जमा झाली आता या मैदानामध्ये.
मयूर वाघमारे मिस्टर RPL, यंदाच RPL ज्याने गाजवले, प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची कार ज्याने पटकावली, तो सध्या मैदानावरती देवतचा मयूर वाघमारे. समोर विशाल, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. नुसती गोलंदाजीच नाही, फलंदाजीनं देखील प्रभावित केलं संपूर्ण RPL मध्ये मयूर वाघमारेने. परंतु विशाल जितेकर कमबॅक करतोय. नुकताच ओमकार पाटीलची विकेट घेतली. पहा, फलंदाजापासून दूर चेंडू टाकले जात आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या टो एंडला लागला. केतन मात्रे त्या ठिकाणी तैनात आहे. अडवण्याचा प्रयत्न झाला, फक्त एकच धाव. पहा आता जसा ओमकार पाटील बाद झालाय त्यानंतर दबाव टाकण्याचा प्रयत्न जानमान दापोली टीमकडे नक्कीच होईल. एका बाजूने अजनबी ओवळे, दुसऱ्या बाजूने जानमान दापोली आणि स्पर्धा चालू आहे JWR ट्रॉफी ओवळे 2025. नवीन वर्ष, अर्थातच इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस. प्रत्येकाला हे वर्ष चांगलं जावं या दृष्टिकोनातून ही स्पर्धा जिंकावी हा एक हेतू मनामध्ये घेऊन इथे संघ उतरलेत. आतापर्यंतचा हा चौथा सामना आहे प्रथम फेरीतील. पुन्हा चर्चा चालू आहे केतन मात्रे आणि त्याचबरोबर विशाल जितेकर मध्ये, कारण विशाल गायकवाडने आतापर्यंत जोरदार आक्रमण केले. स्क्वेअर लेग, फाईन लेगला 2 षटकार त्याने मारलेत. नुकताच संजय शेठ ठाकूर यांची स्पर्धा संपन्न झाली, त्यामध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय तो. स्विचिटचा फटका, टायमिंग करू शकला नाही. एक धाव, एकेरी धाव संख्येने स्कोर 29 30 धावा माफी असावी धाव फलकावर. दुसरं षटक चालू आहे. विशाल जितेकरने कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या होत्या 21, त्यामध्ये 3 षटकार होते. आणि यस, विशाल पहा विकेट घेतली ओमकार पाटीलची आणि त्यानंतर निश्चितच त्याने कमबॅक केले. समोर मयूर, लास्ट बॉल. प्रत्येक चेंडू इथे महत्वाचे, प्रत्येक ओव्हर महत्वाची आहे. यॉर्कर बॉल इथे टाकला होता. एकच धाव. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने ओमकार पाटीलची विकेट गेल्यानंतर धावा झाल्यात अजनबी ओळे टीमच्या 31. गाजी KGF बैलाचे मालक, रायगड, ठाणे, पालघर, महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष यांच्या वतीने देखील दोन्ही संघाला शुभेच्छा आल्यात. सिद्धेश देखील स्पर्धेचा आनंद घेतो. सिद्धेश, आपलंही सहर्ष स्वागत. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या ती मात्र 31. टीम अडल झाली. नक्कीच विशाल जितेकरने प्रत्येक खेळाडूला सांगितलं असेल की आता धावा गेलेल्या आहेत 2 ओव्हरमध्ये, चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. विशाल जितेकर, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके समाप्त करायचे हे लक्षात असू द्या. JWR ग्रुप आणि विहान ग्रुप यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. आशिष मेरूल आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये जोरदार आक्रमण झालं होतं. पुन्हा एकदा विश्वास आशिष वरती दाखवलाय आणि निश्चितच त्या कॅपॅसिटीचा हा खेळाडू, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. समोर मयूर वाघमारे, कित्येक वेळा साथीदार असतात, आता एकमेकांच्या विरोधात आहेत. 31 धावा. पहा वेगवान चेंडू होता, टप्पा पडतोय, त्यानंतर मात्र थोडा बाउन्स मिळतोय. मगाशी विजय पावलेने खास कौतुक केलं. ही खेळपट्टी पाट आहे आणि थोडी क्लोज देखील आहे, साथ देते. टप्पा पडला त्यानंतर आशिषचा चेंडू बाहेर निघाला. खांद्याच्या जवळून मात्र हा चेंडू काढला आशिषने. डॉट बॉल. कमबॅक करणं गरजेचं आहे. नो बॉल कॉल केल्या पंचांनी. स्वीपर कव्हरला बॉल चाललाय, फिल्डर तिथे पोहोचतोय. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. वेगानं टाकण्याच्या नादात चुका होत आहेत आशिष कडून. पहिला नो बॉल. 2+1 अशा 3 धाव्याने स्कोर 34. 34 धावा. मयूर, फ्रीडचा चेंडू, नामी संधी मयूर साडी. लेंथ बॉल मागे जाऊन लवकर पिक केला, पाठवलाय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला. मयूर वाघमारे ब्रँडेड स्ट्रोक, सिक्सर.
बॅटिंग चालू अजनबी ओळे टीम कडून जोरदार आक्रमण फ्लाइंग स्टार्ट दिला ओमकारने विशालने त्याला साथ दिली त्याने देखील आणामारी केली आता मयूर वाघमारे मैदानात दाखल झालाय तो आयकॉन प्लेयर या टीमचा जबाबदारी दाखवत असताना त्याने षटकार मारला आशिष मेरुल हे आकडे पाहिल्यानंतर कोणाला विश्वास देखील बसणार नाही की आशिष मेरुल गोलंदाजी करतोय असं लोकांना वाटेल त्याच्या चाहत्यांना वाटेल कदाचित डुप्लिकेट असावा धावसंख्या 40 यॉर्कर बॉल ही ओळख आहे आशिष मेरुलची पाक स्वतःला रेक्टिफाय करत असताना चुका केल्यात लेन बॉल वरती आक्रमण झालं आता चेंडू पुढे ठेवलाय फुल्लर लेनचे बॉल टाकतोय मगासपासून चर्चा होती की धावा होत नाहीये धावांचा पाऊस पियुष इंटरप्राइजेस जानमान दापोली हा संघ मैदानात खेळतोय आणि त्यांच्या विरोधात अजनबी ओळे आपल्या घरेलू मैदानावरती खेळत असताना धावसंख्या 41 41 विशाल गायकवाड पावा 4 चेंडू 15 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत मयूर वाघमारे 7 चेंडू 11 तिसरं षटक मार्गस्थ 41 धावा झाल्यात थोडी तारंबळ उडाले जानमान दापोली टीमची कारण आक्रमण देखील तेवढं जोरदार GIWR ट्रॉफी मध्ये बॅट वेगाने फिरवतोय परंतु यावेळी चेंडू मस्तपैकी विकेट कीपर केतन मात्रेच्या हातामध्ये जाऊन विसावला हे कमबॅक आहे हे करायलाच लागेल याच विशाल गायकवाडने आशिष मेरुलच्या विरोधात 2 षटकार मारले होते त्याच्या विरोधात 5 चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या आशिष मेरुल कडून 41 धावा पुन्हा तोच प्रयत्न गती कमी केली होती ग्रँड साऊंड आपल्याला ऐकायला मिळतोय आणि एक निर्धाव चेंडू हे करणं गरजेचं आहे आशिष मेरुल कडे ती कॅपॅसिटी आहे त्या लायकीचा तो खेळाडू आहे त्याच्यावरती भले आक्रमण झालं असेल परंतु त्याची कॅपॅसिटी त्या कॅपॅसिटीने सध्या गोलंदाजी करत असताना त्याची कुवत काय आहे तो काय करू शकतो तो बाहेर चेंडू टाकू शकतो फुल्लर लेनचे बॉल टाकू शकतो बाउन्सर टाकू शकतो धीम्या गतीचे टाकू शकतो कटरचा वापर करू शकतो ते आता करत असताना विशाल गायकवाडच्या विरोधात ज्याने त्याला 2 षटकार मारलेत चोख प्रत्युत्तर आशिष कडून सन्माननीय संजयजी पाटील साहेबांचे इथे आगमन झाले सहर्ष स्वागत अष्टपैलू खेळाडू 40+ मध्ये देखील त्यांचा खेळ आम्ही पाहिला चॅलेंजर पारगावचे एक जबरदस्त खेळाडू आपलं सहर्ष स्वागत आम्ही इथे करतोय 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या ती 43 ओमकार पाटील 5 चेंडू 13 सुरुवात त्याने केली खरं तर आग त्याने लावली त्यानंतर विशाल गायकवाडने वनवा पेटवला 2 स्क्वेअर लेगला षटकार त्याने मारले आणि मयूर वाघमारे तो तरी कुठे कमी पडेल 7 चेंडू 11 वरती खेळतोय 3 ओव्हर 43 झाल्या डगआउट खुश आहे ओमकार पाटील थोडा नाराज असेल कारण सुरुवात चांगली होती काय पिकअप शॉट त्याने खेचला होता 2 षटक बाकी आहेत नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची असेल बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात चिडले या दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी या अजनबी ओळे 5 ओव्हरचीच मॅच असेल हे लक्षात असू द्या सध्या बॉस तुम्ही स्क्रीनवरती पाहताय त्याचबरोबर मयूर शेठ बोर यांच्यामध्ये चर्चा चालू आहे सहर्ष स्वागत आपलं देखील 3 ओव्हर 43 धावा आई एकविरा इव्हेंट असल्यानंतर कोणतीच चिंता नाही मैदान तर मैदान त्याचबरोबर रंगमंच तर रंगमंच चला जाऊया मॅच कडे चला फास्ट खेळा जास्त वेळ घेऊ नका ऋषी भोईर आलाय गोलंदाजीसाठी कमबॅक करणं पियुष इंटरप्राइजेस जे हनुमान दापोली टीमला गरजेचं आहे धावा रोखायला हव्यात What a shot! Classical, tremendous power, high and Hampson, sixer by मयूर वाघमारे. म्हणजे 2024 RPL च्या परवा अगोदर मयूर वाघमारे फलंदाजी करतो पर्यंत होतं परंतु 2024 ची जी RPL झाली 5वं सीझन झालं त्यानंतर प्रेक्षकांना सर्वांना त्याने दाखवून दिलंय नुसती करत नाही तर मी मैदानात फलंदाजीनं आग लावतो तीच फलंदाजी मयूर कडून इथे धीम्या गतीने हा चेंडू टाकला होता ऋषिकेशने फसवलं स्वीप केल्या बॉल स्क्वेअर लेगला फक्त एकच धाव अजनबी ओळे टीम मगासपासून चर्चा चालू होत्या की धावा होत नाहीये विकेट शॉट आहे झपकन चेंडू निघून जात आहेत आणि या मॅच मध्ये पहा
धावसंख्या झाली ती तब्बल 50. अजनबी ओळे टीमची धमाकेदार फलंदाजी, प्रेक्षकांचं मनोरंजन. दापोली विरोधात ओळे, दोन गावं एकमेकांच्या विरोधात असणार, मनोरंजन होणार नाही असं कधी झालंच नाही. सर्वांना ठाऊक आहे ओले दापोली पारगावने मुंबईच्या बलाढ्य संघांना पराभूत केले, परंतु बॅटची कडा, ऋषी घेतोय विकेट विशाल गायकवाडची. लागतील. विशाल गायकवाड माघारी परततोय, टाळ्यांचा कडकडाट होतोय. का हो नये, आशिष मेहरुलच्या विरोधात त्यानं केलेलं आक्रमण, धावांचा जलवा, धावांचा पाऊस तुम्ही मैदानात पाहिला. नवीन बॅटर ऋषिकेश पाटील यंदा जबरदस्त फॉर्म मध्ये हा खेळाडू अजनबी ओळे टीमचा. फार धीम्या गतीचे चेंडू, त्यानंतर लेन बॉल, अँगल बनवणारी गोलंदाजी ऋषिकेशची नेहमीच खासियत राहिले आणि त्याच अँगलने राईट आर्म राऊंड द विकेटने पहा हा धीम्या गतीने टाकलेला होता. ड्रॉपिंग फुलटॉस म्हणावं लागेल आणि एक निर्धाव बॉल कमबॅक करतोय ऋषिकेश. हा धीम्या गतीने बाउन्सर टाकला होता, ऑफस्टंपच्या बाहेर थोडी जागा दिली होती. विशाल त्या ठिकाणी तैनात फेक करेल, तत्पूर्वी 2 धावा मात्र इथे घेतल्या. दबावे या दबाव्यामध्ये गोष्ट होत आहेत. त्याचबरोबरीने खांद्याला कुठेतरी हात लावलाय म्हणजे नक्कीच कुठे ना कुठेतरी थ्रो करताना त्रास होतोय. 2 धावा, धावसंख्या 52, 52. हातातून चेंडू निसटला, 2 धावा. थ्रो फेकताना नक्कीच थोडी दुखापत कुठेतरी. 52. मयूर वाघमारे, चर्चा एकच चालू असेल, शेवटचा चेंडू आक्रमण करा. शेवटचा षटक पाहायला मी आहे, कदाचित तोच कानमंत्र असेल, परंतु समोर ऋषिकेश आहे. 9 धावा त्याने दिल्यात. विशाल गायकवाडची त्याने विकेट घेतली. धावसंख्या झाली 52. खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑनला. 1 धाव मयूर वाघमारेने कॉल दिलाय आणि 2 धावा. व्हॉट अ रनिंग बाय मयूर वाघमारे. प्रेशराइज केलं, फिल्डरला कळू देखील दिलं नाही की मी 2 धावा चोरल्या तिथे. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. मयूर वाघमारेला स्ट्राईक हवी होती, कॅज्युअल अप्रोच दाखवला तो फिल्डरने आणि 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. अजनबी ओळे टीमची धावसंख्या पियुष एंटरप्राइजेस जनमान दापोली संघाच्या विरोधात 54, 2-54. बघा, कोणाला बिर्याणीचा आस्वाद घ्यायचा असेल, प्रेक्षकांना बघा आम्ही आईस्क्रीम देखील दिली आहे. आता प्रेक्षकांसाठी ऑफर आहे बिर्याणी, जी आपण आज स्वादिष्ट बिर्याणीचा आस्वाद घेऊ शकता. आमच्या स्टेजच्या बाजूला नक्कीच आहे. ज्याला कोणाला जर आस्वाद घ्यायचा असेल बिर्याणीचा अवश्य घेऊ शकता. एक खरं तर अतिशय महत्त्वाची तुम्हाला अनाउन्समेंट आहे. बघा, एक चांगली व्यवस्था आहे आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. या सगळ्या चला टाइमच्या बाबतीत सहकार्य करा. जास्त वेळ घेतला जातोय, वॉर्न केले जाते पंचांकडून. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 54 धावसंख्या धावफलकावरती आहे. सगळेजण असताय ती वॉर्निंग दिल्यानंतर का असू नये, कारण समोर तगडं आव्हान देखील आहे. मजा येणारी या मॅच मध्ये. मगाशी उल्लेख केला की ओळे, पारगाव, दापोली हे 3 गावं मिळून जी दहशत तयार केली होती व्यावसायिक संघाच्या विरोधात, परंतु त्याच 3 गावांपैकी 2 गाव एकमेकांच्या विरोधात आहेत. ओळे नगरीमध्ये आणि केतन मात्र समोर आहे, समोरच्या टीम मध्ये खेळतोय, म्हणजे धावा 70 पार तर करायलाच हव्यात. अबे आलाय गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकात. कदाचित ठाऊक असेल मयूर वाघमारेला हे. फुल टॉस बॉल आलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. मयूर वाघमारेच्या बॅट मधून आणखी एक षटकार. राकेश गायकवाड, रुपेश गायकवाड, खरं तर हे संगीत तुम्ही ऐकलात. आणि या मॅचचा आनंद घेताना करावे गावचे नीलकंठ भोईर साहेब, शेखर भोईर यांच्या समवेत अर्थातच गोल्डन हवेलीमध्ये
मंगेश गायकवाड यांची गोल्डन हवेली तुम्ही पाहू शकाल आणि त्या हवेलीमधून मॅचचा आनंद घेतात. सहर्ष स्वागत आहे सर्व पाहुण्यांचं. 10 चेंडू 24 धावांचं योगदान, 240च्या स्ट्राईक रेटने खेळतोय मयूर वाघमारे. चांगला चेंडू होता, बॅट अँड पायाच्या अगदी मधून निघून गेला विकेट किपरच्या दिशेने. निर्धाव चेंडू, असे निर्धाव चेंडू हवेत जानमान दापोली टीमला. हे पहिलं सत्र आहे. फलंदाजी ती दाखता तुम्ही पाहता, आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर तुम्ही पाहतायत, परंतु या विपरीत अगदी आपण पाहिले तर तिकडे केतन म्हात्रे. पंचांकडे जोरदार अपील, हाईट फॅक्टर पंच इथे सांगतायत. पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या धावेसाठी तयार झालाय, फेक झाले ऋषिकेशच्या दिशेने आणि ते फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. फलंदाज बाद. आणि कुंटेवाल गावचे उद्योजक, पापड उद्योग केंद्राचे मालक नामदेवजी भोईर यांचे इथे आगमन झालंय. यस, लाटे लाटे पापड लाटे, नामदेव भोईर. आणि त्यांच्याकडनं प्रवीण बघा 10,000 रुपयाची या ठिकाणी मदत आली आहे, सहकार्य आलाय. नामदेव भोईर, आपलं सहर्ष स्वागत. गेले 7 वर्षापासून या कंपनीमध्ये कार्यरत आहेत मित्रांनो. एकनिष्ठ पापडवाले समर्थक आहेत कार्यरत. माऊली पापड, लाटे लाटे पापड लाटे. फटका फसलाय, विशाल त्या ठिकाणी आहे, परंतु झेल थोडा दूर होता, बाउन्स घेतोय चेंडू, मागे चाललाय बॉल, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. घेत असताना आपण पाहू शकाल सिद्धी करवले गावचे प्रतिष्ठित नागरिक राजू पाटील साहेब हे देखील आणते त्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी शुभेच्छा. अगेन इट्स अ मिड टाइम स्ट्रोक आणि यस, मिड विकेटला मयूर वाघमारेचा झेल घेतला जातोय. धावसंख्या ती 65. एकदा ऑफिशियल कॉल असेल बघा. जीवदानी बामण डोंगरे आणि आर्यन 11 चिरले. 4 षटकांचा मॅच असेल दुसऱ्या फेरीतला, त्यामुळे टॉस साठी त्वरित आपण रिपोर्टिंग करा. 14 चेंडू 28 धावांची इनिंग साकारली ती मयूर वाघमारेने. धावसंख्या 65. लास्ट बॉल आहे, मैदानात दाखल झालाय प्रमोद घरत. असं चित्र फार कमी वेळा पाहायला मिळतं. लास्ट बॉल वरती प्रमोद आलाय. फुलटॉस बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न पवित्रा होता. दुसरी धाव घ्यायचे, फेक झाले, विकेट किपर केतन म्हात्रेच्या हातामध्ये आणि ते फलंदाज बाद. 1 धाव इथे चोरली जाते. 5 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले अजनबी ओळे टीमची 66. आशिष मेरुलचा आथ्रो थोडा दूरवरून उंचीवरून फेकला होता, परंतु फलंदाज तिथे बाद झालाय. 5 ओव्हरमध्ये 66 झाल्यात. 67 धावसंख्येचं लक्ष मात्र ठेवण्यात आलेलं आहे. पहिल्या डावामध्ये फलंदाजीतली आक्रमकता तुम्ही पाहिली, फलंदाजी ती दाखता तुम्ही पाहिली, परंतु दुसऱ्या डावामध्ये नक्कीच तिकडे आयकॉन प्लेयर आहे केतन म्हात्रे, तिकडे आयकॉन प्लेयर आहे आशिष मेरुल, अभ्या तिकडे आहे, विशाल तिकडे आहे. नक्कीच फलंदाजीतलं डिशुम पाहायला नक्कीच मिळणार. परंतु या आपण जाऊया टॉस कडे. 30 बॉल 67 करायचे. नेक्स्ट मॅचचा आपण करतोय टॉस. डेफिनेटली टॉस करण्यासाठी आमंत्रित करूया बामण डोंगरे आणि इथे मात्र टॉस केला जाईल. चिरले, आर्यन चिरले आणि
अथर्व खाडेकर 11 जीवदानी बामणडोंगरी. 4 षटकांचा मॅच असेल. टॉस करूया आपण. 4-4 उद्या पण परत तेच होणार. चला प्रॅक्टिस करू नका. प्रॅक्टिस बॉल दिला जाणार नाही. चला मी टॉस करण्यासाठी आमंत्रित मयूर शेठ भोईर यांना विनंती करतोय. शेठ आपण यावं, या टॉस आपल्या शुभास्ते करावं. हा फायनल 5 वाजता 6 वरची ठेवू पण घ्या. तर टॉस केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मयूर शेठ भोईर आणि संजूजी भाई पाटील बॉस. टेल कॉल बामणडोंगरी अँड इट इज हेड. टॉस जिंकलाय जिल्हा टीम. निर्णय डिसिजन पेंडिंग. विनर वर्सेस विनर. मयूर शेठ या आपण. आपला यथोचित मान सन्मान. मिहीर स्पोर्टचे ओनर मीर स्पोर्टचे ओनर मिहीर शेखर वास्कर यांचे आहेत. नक्कीच मीर आणि मिहीर याच मीर मयूर आणि मयूर शैक्षणिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ कुंडेवालचे अध्यक्ष आहेत. तथा हे पहिले असे व्यक्ती आहेत की समालोचकांना ज्यांनी टी शर्ट पुरस्कृत केले असे पहिले व्यक्ती आहेत मयूर शेठ भोईर. त्याचं आम्ही ज्वलंत उदाहरण आहोत आणि नेहमीच खरं तर एक दानशूर कार्यकर्ता देखील राहिले आहेत. त्याच्यामुळे मयूर शेठ भोईर यांच्याकडे एक सामाजिक आणि दानशूर कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो आणि पाहिलं जातं. रायगड प्रीमियर लीगमध्ये त्यांचा संघ पाहिलात. खूप चांगली कामगिरी केली त्या संघाने आणि आज मयूर शेठ भोईर यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जात आहे. औद्योगिक क्षेत्रामधील प्रचंड नाव आहे. उद्योजक आहेत आणि आज त्यांचा इथे शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर JWR ट्रॉफी द मार्क ऑफ द ट्रस्ट आणि या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. जोरदार टाळ्यांनी मयूर शेठ भोईर यांचा यथोचित मान सन्मान. धन्यवाद मयूर शेठ. त्यानंतर रतन दापोलकर यांनाही मी आमंत्रित करतोय. बघा मित्रांनो, मालिका वीर म्हणून त्यांनी आम्हाला जो प्राइज दिलाय रवींद्र दत्तू दापोलकर यांचे सुपुत्र रतन दापोलकर यांना सन्मानित करण्यासाठी जगदीश दापोलकर यांना विनंती करतोय. एक सरप्राईज गिफ्ट. या स्पर्धेतली मालिका वीर काय असेल ती उद्याच्या दिवसात आम्ही जाहीर करू, परंतु त्याची देण्याची पुरस्कृते अर्थातच पुरस्कृत करण्यात आले ते रतन दापोलकर. JWR ट्रॉफीचे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं. त्यानंतर तेजस म्हात्रे बामणडोंगरी यांनाही आपण सन्मानित करीत आहोत. प्रतीक पाटील खरं तर पोलीस निरीक्षक आज मैदानाच्या बाहेर म्हटलं तर एक गव्हर्नमेंट सर्वंट अर्थातच सदर रक्षण आहे खलर निग्रह ब्रीद वाक्य आणि स्वागत म्हणून त्यांनी खाऊन घेतला. त्यांनी नाश्ता पटकन करून घेतलाय. ठीक आहे. तेजस म्हात्रे एक यशस्वी कॅप्टन जीवदानी बामणडोंगरी संघाचे त्यांचा इथे यथोचित मान सन्मान. या सन्मान झाला. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जोडले जाते राष्ट्रीय भाषेतून रॉकस्टार कमेंटेटर प्रवीण गायकर. थैंक यू रिवाल सर, थैंक यू समीर सोमनी सर, बाबूशाह. चलते हैं मैच की तरफ. लक्ष्य अगर बात करेंगे काफी बड़ा 67 रनों का लक्ष्य का पीछा करना है. मयूर वाघमारे रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 5 आई ग्रुप महाराष्ट्र राज्य कैलाशदादा म्हात्रे जिनके द्वारा आयोजन किया गया और वहां पर इस सीजन में 4 व्हीलर के हकदार बने रायगढ़ प्रीमियर लीग में. वहीं पर आप देख सकते हैं मयूर वाघमारे देवद एक्सप्रेस गेंदबाजी के लिए बिल्कुल जानी जाती है, लेकिन सामने भी 37 बाइक 5 4 व्हीलर का खुदुम का बादशाह केतन म्हात्रे की पहली गेंद स्क्वायर ऑफ द विकेट खेला है. बेहतरीन स्ट्रोक, गेंद सीमा रेखा पार, 4 रन. संगीत जबरदस्त शुरुआत और इस बार मौका बनाए. मिस टाइमिंग स्ट्रोक, शॉट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद और ये तालियों की गूंज ओले टीम के समर्थकों की. केतन म्हात्रे बैक टू द डगआउट.
म्हणती शिवाजी राजा छत्रपती माझा जाणता राजा भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त सलसलत राहू दे हे हिंदवी स्वराज्याच्या मावल्यांचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त छत्रपति शिवरायांचं संगीत अपन या ठिकाणी ऐकलत केतन मात्रे का बड़ा विकेट यहाँ पर लेने के बाद आप यहाँ पर अपनी गेंदबाजी में ताकत दिखाते हुए मयूर वाघमारे पहली गेंद के ऊपर बाउंड्री उसके बाद एक्स्ट्रा कवर में बेहतरीन कैच पकड़ा 67 रनों का पीछा करना है शुरुआत जबरदस्त हुई थी और पैरों पर डालने का इरादा था बैक टू द बॉलर खेला हुआ स्ट्रोक सेंसिबल गेंदबाजी केतन मात्रे का विकेट गंवाने के बाद थोड़ा सा दबाव जरूर डाला है मयूर की आज गेंदबाजी उतनी ताकतवर बल्लेबाजी में काफी वहां पर उन्होंने इंप्रूवमेंट किया है और जल्दी वहां पर उनके कप्तान ने उन्हें भेजा और एक आइकॉन की जिम्मेदारियां क्या होती है वो जरूर उन्होंने दिखाई विजय विशाल जीतेकर रायगढ़ ग्रामीण टेनिस विकेट एक दमदार खिलाड़ी है दोस्तों और ये जोड़ी है मैदान के अंदर अल्टी पलटी होऊन अभ्या तो मारतोय शॉट विश्वजीत मात्रे सावरी जी है त्याची बैट स्वीप फॉलिंग स्वीप बेहतरीन खेलते हैं लेकिन इस वक्त उनके लिए बहुत ही उम्मीदें हैं उनके समर्थकों की ओर से मयूर वाघमारे तैयार और ये भी हवा में गेंद कैच इट की मांग खुद अपने फॉलो थ्रू में जाते हुए कैच के लिए एक और बड़ा विकेट दो महत्वपूर्ण विकेट केतन मात्रे और विशाल जीतेकर बैक टू द डगआउट सैतालीस मिनट का समय यहां से बीतता जा रहा है और जिस तरीके से बात करेंगे तो निश्चित तौर पर अभी भी हमारे JWR ये ट्रॉफी के लिए जिन्होंने दमदार योगदान दिया 3 लाख जिनके ओर से हमें डोनेशन इस मैच के लिए मिला वो मिस्टर ललित जोबन पुत्रा सर साथ ही साथ उनके सुपुत्र राज जोबन पुत्रा सर और कृति मैडम अभी भी मैच का आनंद ले रहे हैं उनका हम तहे दिल से स्वागत करेंगे 8वां चरण है इस टूर्नामेंट का JWR ट्रॉफी ये देखिए स्क्रीन के ऊपर देख सकते द मार्क ऑफ ट्रस्ट प्रतीक का विश्वास और ये आप देख सकते हैं पूरी तरीके से ये हमें जो ऑर्गेनाइज के तौर पर अगर जो योगदान पूरा मिला है स्वागत और विहान बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर प्रताप राव सर इनके ओर से भी 1 लाख का दमदार योगदान एवं जोड़ी राकेश शेठ गायकवाड़ रुपेश शेठ गायकवाड़ महेश कवानकर साहब पूर्या भाई उनका भी स्वागत करेंगे कमाल की गेंदबाजी कभी ट्रू कशर यॉर्कर और आप यहां पर देख सकते हैं पूरी तरीके से जड़ में लगातार गेंदें फेंकी जा रही है नए बल्लेबाज शिवते जाते हुए बड़े खिलाड़ी जरूर है लेकिन इस वक्त 2 महत्वपूर्ण विकेट गंवाने के बाद दबाव है और मयूर वाघमारे के पावर पे के ओवर में मुश्किलें हो रही है पहली बाउंड्री आई थी फिर केतन को मंचा हुई बड़े शॉट खेलने की जानते टारगेट बढ़ाए और वहां पर फंसे ऑन साइड में मोड़ने का प्रयास जरूर किया है नहीं सिंगल लेना चाहेंगे क्या कमाल की गेंदबाजी पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां दोस्तों पहली गेंद के ऊपर बाउंड्री आई थी उसके बाद मात्र एक भी रन नहीं है 2 बड़ी सफलता और पहले पावर प्ले में पीछे ढकेल दिया है दापोली टीम को अब आगे जाना है तो मोर्चा संभालना पड़ेगा विश्वजीत यानी कि आभ्या को डीजे नक्कीच खरं तर केवळ 4 धावा आल्या आहेत या पहिल्या ओव्हरमध्ये मयूर वाघमारेने केलेला जबरदस्त भेदक मारा षटक आपल्याला पाहायला मिळाला खरं तर मयूर वाघमारेची ओळख सांगायची झाली प्रवीण तर हा पहिला अजनबी ओले संघ असेल की त्या संघामध्ये ज्यावेळी स्वातंत्र्य दिन चषक अर्थातच जी ट्रॉफी ओले गावामध्ये पहिली आयकॉन ही संकल्पना खरी तर स्पर्धा आपण पाहिली असाल आणि तिथे मयूर वाघमारेने त्या संघामध्ये खरं तर आज आयकॉनची भूमिका केली होती जवळजवळ 3 ते 4 वर्षे उलटून गेली परंतु मयूर वाघमारे पहिला जो खेळाडू असेल त्यावेळी एवढा फॉर्म नव्हता 8 वर्षे झाली एवढा फॉर्म नव्हता तेव्हा तो अजनबी ओले संघातून खेळताना दिसला आजही याच संघातून खेळताना दिसतोय बिल्कुल रुतबा अगर बनाए रखना है तो निश्चित तौर पर एक अपने खेल को सुधार लाना पड़ेगा क्योंकि युवराज सिंह भी आप जानते हैं कि उन्होंने भी कहा था जब तक क्रिकेट में तुम्हारा बल्ला है तब तक तुम्हारा थाट है वरना वाट है और क्रिकेट का यही समीकरण हमेशा ध्यान में रखते हुए आपको भी अच्छा क्रिकेट खेलना है और ये उम्मीद उन्होंने जगाई और आज जाकर आखाती देशों में और बड़े बड़े टूर्नामेंट होते हैं जो भारत में हमारे देश में वहां पर कमाल का परफॉर्मेंस देते हैं हाफ ट्रैकर बॉल ऑन साइड में मोड़ने का प्रयास स्क्वायर लेग में कोई मौजूद नहीं है खिलाड़ी पहुंचे लेकिन उनके पहुंच में नहीं है सीमा रेखा पार JWR 4
तैयार थे इस स्ट्रोक के लिए। हाफ ट्रैकर बॉल थी जो बड़ा शॉट और शायद 6 आनी चाहिए थी इस गेंद के ऊपर, लेकिन फिर भी बाउंड्री मिली। समय का पहिया कभी थमता नहीं मेरे भाई, मेहनत करने वालों का भाग्य कभी झुकता नहीं। मेहनत करनी पड़ेगी इस मैच में, खास करके बल्लेबाजी करने वाली टीम दापोली को। और चले इस बार पढ़ने के बाद ऑफ स्टंप से बाहर, व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, दोबारा रिलीज करना पड़ेगा इस गेंद को। ऐसी व्हाइट गेंदें आती है। इससे पहले कानपुरी टीम के आइकॉन गेंदबाज मेरे ख्याल से रत्नदीप ने एक ओवर में 6 व्हाइट बॉल डाली थी, और अब तक इस श्रृंखला में 19वीं ये व्हाइट गेंद फेंकी गई, जहां पर हमारे साथी स्कोरर मयूर हमें जानकारी देते हुए, स्कोर की भूमिका होती है। किसी कमेंटेटर के पीछे अगर योगदान रहता है तो वो स्कोरर बेहतरीन जानकारी देते हुए 19वां व्हाइट इस श्रृंखला का JWR ट्रॉफी का एक इंपॉर्टेंट जो हर चीज होती है दर्शकों को बताना भी काफी जरूरी होता है। विशाल गायकवाड़ पावा है गेंदबाजी के मार्ग पर, और शॉर्ट पिच लाइन की बॉल लगातार ऑन साइड में खेलने की यहां पर क्षमता दिखा रहे। जिस तरीके से आभे के वो फॉलिंग स्वीप, फिर एक बार घुटने के बल पर नटराज स्टाइल के शॉट हमेशा देखने को मिलते हैं, लेकिन जिस तरीके से प्रयास कर रहे हैं लेकिन पूरी तरीके से सक्सेस नहीं मिल पा रही है। मुश्किलें चाहे कितनी भी हो, रुकना नहीं। अब जीतने के लिए बात करेंगे, 22 गेंदें और 58 रनों की आवश्यकता है। मैच थोड़ा सा दूर जा रहा है, लेकिन विश्वजीत यानी कि आभ्या को अंतिम क्षणों तक रुकना दापोली टीम के लिए बहुत जरूरी होगा। ये उड़ाया, ये सीधा हवाई हल्ला लेती हुई मिड विकेट सीमा रेखा पार, JWR कड़क 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 सिक्सर। कदम पर मुश्किलें मिलेगी, बस हौसले से उनकी जंजीरों को तोड़ते जा। और इस बार देखिए मयूर का भी ओवर समाप्त होने के बाद विशाल गायकवाड़ पावा के ऊपर यह आक्रमण, एक बाउंड्री एक छक्का इस ओवर से अभी तक आ चुका है। स्कोर बना स्कोर कार्ड के ऊपर 15 रन। सेकंड पावर पे मैदान के अंदर 3 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर, और इस बार जड़ में डालने का प्रयास, पावर प्ले है, फायदा मिलेगा। मिड ऑफ ऊपर था, लॉन्ग ऑफ खाली है, सीमा रेखा पार, छक्के के बाद आया ये JWR 4। अब यहां मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहे हैं ना, इससे साफ पता चले कि उनका कॉन्फिडेंस लेवल ऊंचे आसमान तक है। और यही होता है किसी फॉर्म में आने वाले बल्लेबाज को कि वो बल्लेबाजी में दमखम दिखाए। और विशाल गायकवाड़ को इन्होंने टारगेट बनाया। पहले ओवर में 9 स्ट्राइक एंड पर रहे, एक भी गेंद नहीं उन्होंने खेली, और जैसे स्ट्राइक मिली, और ये लीजिए ये दहाड़ता हुआ बल्लेबाज जो खुद को मजबूत बना लेते हैं ना, वो हर तूफान का रास्ता पार कर लेते हैं। और कहीं ना कहीं ये तूफान ही थी, जरूर तूफान था उनके सामने। अब यहां पर अपने लाइन में नजर आते हुए रन और गेंदों के बीच में फासला, 20 गेंदें और 48 रनों की जरूरत। बॉलर विशाल गायकवाड़ पावा इस बार राउंड द विकेट से, और कमाल की टाइमिंग, शॉर्ट एक्स्ट्रा कवर भी आगे था 38 सर्कल में, इनफील्ड के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन के बाहर, एक और शानदार JWR 4। अजनबी स्पोर्ट्स ओले टीम के गेंदबाज को जो गिर कर उठने की ठानते हैं ना, वही जीत के पन्नों में अपना नाम लिखते हैं। और ये लीजिए मैदान के अंदर ताबड़तोड़ बल्लेबाजी, पहला ओवर ओले टीम के नाम पर रहा, अब दूसरा ओवर दापोली टीम के नाम पर। और चले इस बार अच्छा स्ट्रोक, लेकिन मिड ऑन के खिलाड़ी के द्वारा गलती हुई है, लॉन्ग ऑन में कोई मौजूद नहीं है। लगातार ये तीसरा चौका, ट्रिमेंडस बैटिंग, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस बाय द बैट्समैन विश्वजीत आभ्या। महंगे ओवर की समाप्ति, यानी कि 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने 29, यानी कि जीतने के लिए रन चाहिए
केलं गेलंय संस्कार स्पोर्ट्सचे ओनर सुजय पाटील यांच्याकडनं बॅट सुजय जितेकर, संस्कार स्पोर्ट्सचे ओनर सुजय जितेकर यांच्याकडनं बॅट आहे बघा. म्हणजे जो उदयमुख रायझिंग स्टार प्लेयरसाठी उदयमुख खेळाडू जो असेल, जो मालिकावीरच्या रेसमध्ये ग्रामीणमधून येईल, त्या खेळाडूला बॅट दिली जाईल. संस्कार स्पोर्ट्सच्या वतीनं सुजय जितेकर या स्पोर्ट्सचे ओनर आहेत. आणि मालिकावीर रतन दापोलकर यांच्याकडनं सरप्राईज गिफ्ट, सस्पेन्स असेल, उद्या ती ओपन होणार आहे. आणि 2 सायकल गोपीनाथ शेटवासकर आणि महेश गव्हाणकर यांच्याकडनं 2 बायसिकल आहेत. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, अर्थात दोघांसाठी बायसिकल आहे. सर्वांचं आपण करूया कौतुक आणि आभार. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. बिल्कुल ओले में जब भी मैचेस होते हैं ना, वो निश्चित तौर पर यहाँ पर कमी नहीं होती स्पॉन्सरों की, और खुद ही उनके गांव के बड़े बड़े स्पॉन्सर होते हैं. मयूर तैयार, तेज बॉल डालने का प्रयास जरूर किया था. नॉन स्ट्राइक एंड से अभया की आवाज आई, ये मार लीजिए जोर से, लेकिन यहाँ पर डॉट बॉल की समाप्ति. देखिए अभी पनवेल उरन आमदार ट्रॉफी और सिद्धेश ट्रॉफी का आयोजन हमने देखा. रुपेश भाई गायकवाड़, महेश भाई गवानकर, राकेश भाई गायकवाड़ मैन ऑफ द सीरीज के लिए सोने की चेन देखी, और 3 सालों में 3 बार सोने की चेन देखने को मिली. ओलेपा प्रीमियर लीग में सोने की अंगूठी देखी. फिर उसके बाद देख सकते हैं कि 2 मरतबा बाइक यानी कि पल्सर बाइक का रिकॉर्ड भी इसी मैदान में. चलिए गेंदबाजी काफी खतरनाक नजर आ रही है. अभया को यहां पर नॉन स्ट्राइक एंड पर रखा गया है. जीवतेज जितेकर ने लगातार 4 गेंदें डॉट के लिए. रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 16 गेंदें बची है, 40 रनों की जरूरत. देखेंगे अभया के हिस्से में इसमें से कितनी गेंदें आएगी, जहां पर शिवतेज ने अभी तक खाता नहीं खोला और प्रेशर है उनके ऊपर. और कमाल की गेंदबाजी. इसी के साथ बल्लेबाज लौटेंगे बाहर मैदान से. बल्ले का लगा है बाहरी किनारा और निराश होकर, हताश होकर चलेंगे मैदान से बाहर. आते हुए नए बल्लेबाज आशीष मेहरुल, न्यू बैटर. मिडिल ऑर्डर्स की ये कड़ी मैदान के अंदर जाती हुई. रन और गेंदों के बीच में फासला. अब यहां पर रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. दापोली टीम को 15 गेंदों में 40. पत्थर पर लिखी इबारत मिटती नहीं मेरे भाई. मेहनत की जो मिसाल होती है ना, वो कभी झुकती नहीं. इस मैदान के अंदर जिस तरीके से डीजे ने भी गाना बजा अभी कि दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए. लेकिन इस बार देखेंगे गेंदबाजों का झुकाने में कामयाब हो पाएंगे. आसान नहीं है इस क्रिकेट के खेल में, क्योंकि अच्छे अच्छे गुरु के चेले हैं जो बड़ा बड़ा क्रिकेट का अभ्यास लेकर मैदान के अंदर उतर रहे. नए बैट्समैन, 2 दिग्गज खिलाड़ियों के बीच में यह मैच. आते ही जड़ में डालने का प्रयास, हल्के हाथों से गेंद को खेला. 1 रन जरूर पूरा करेंगे आशीष मेहरुल और साथी बल्लेबाज अभया. 1 रनों के साथ स्ट्राइक रोटेशनों की छोर बदलेंगे लंबे समय के बाद. अब स्ट्राइक एंड पर आते हुए 6 गेंदें इनके हिस्से में आई. 6 में 22 रन उन्होंने बनाए. लेकिन देखेंगे कहां तक अपने टीम का साथ देना चाहेंगे. फिलहाल इस ओवर की 2 गेंदें बची है और मयूर ने अब तक 10 गेंदों में 5 रन देकर 3 महत्वपूर्ण सफलता उनके नाम पर. 14 गेंदें 39 रनों की जरूरत है. मैच काफी रोमांचक मोड पर है. शायद यही सोच रहे हो कि मयूर का ओवर कैसे भी यहां पर निकाला जाए ताकि बाकी आने वाले 2 गेंदबाजों को टारगेट किया जाए. यही सोच शायद होंगी यहां पर इन 2 बल्लेबाजों की. लेकिन मयूर किस तरीके से फेस करेंगे इन बल्लेबाजों को. सेंसिबल क्रिकेट जानते हैं, इसके खिलाफ थोड़ा सा शांत रहना ही बेहतर है और रक्षात्मक तरीके से इस गेंद को ढकेला. डीप में आकर गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक 1 रन पूरा. 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचाए 29-29 के ऊपर. 13 गेंदें 38 की जरूरत. समझदारी की क्रिकेट दोनों खिलाड़ियों के बीच में खेली जा रही है. दर्शक शांत स्वभाव से मैच का आनंद ले रहे. एक आइकॉन खिलाड़ी है. ये लीजिए एक्शन रिप्ले. यहाँ स्माइल उनके चेहरे के ऊपर. दोनों भी एक दूसरे के साथ अपना ये हसीन और पल, सुनहरा पल निभाते हुए. लीडिंग एज. गलती. विशाल थे मेरे ख्याल से वहां पर. पावा की ओर से यह अपेक्षा नहीं थी.
और ये लीडिंग एज लेकर गेंद जाती हुई सीधा सीमा पर 4 रन और इसी के साथ महत्वपूर्ण रन मिले। ये रिप्ले देख सकते हैं, अतिरिक्त उछाल मिला, बाहरी किनारा भी लेकर गेंद, आसान सा कैच था, इनफील्ड के अंदर जरूर थे लेकिन ये कैच लेना चाहिए था। गेंद सीमा पर, ओवर की समाप्ति और इसी के साथ पहले 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 11.00 की रन रेट से एक अलग आंकड़ा आपको देख सकता है। 3 ओव्हर 33 रन, 3 विकेट, 12 गेंदे 34 रन। नक्कीच प्रवीण, 12 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता आहे। कदाचित हा झेल देखील महाग ठरू शकतो ओला संघाला, परंतु आज आपण मैदानाचा जर आढावा घेतला किंवा मैदानाची पाहणी घेतली तर अतिशय सुसज्ज हे मैदान आज आर्या स्पोर्ट्स ओले यांच्या परिश्रमानं आणि त्यांच्या माध्यमातून हा बनवण्यात आलाय। बघा मैदानावर एक खडा देखील दिसत नाही प्रवीण, काय मैदान सजवलंय आणि तेवढीच चांगली विकेट। 5 रात्री ही विकेट अशीच टिकून ठेवली आहे, अजूनही विकेट खराब होत नाही, म्हणजे काय दर्जेदार मात्र मेहनत आहे। यस, राकेश गायकवाड़ के गुण गौरव करेंगे उतने ही कम है, क्योंकि कोविड काल में जब क्रिकेट बंद था तो उन्होंने आमदार खासदार उनको तो लेटर हेड दिए, और जहां पर बाकी जगह टूर्नामेंट चालू थे लेकिन हमारे रायगढ़ पनवेल में वो टूर्नामेंट बंद थी और उनको उन्होंने काफ़ी बड़ा योगदान दिया। और आज देखिए ये बड़ी टूर्नामेंट, खास करके JWR ट्रॉफी, ललित सर, जोबन पुत्रा, राज सर, कृति मैडम जो ऑर्गेनाइज, उनके द्वारा JWR ट्रॉफी 8वां पर्व है, इसीलिए कहा जाता है अल्टी पलटी होऊन बसून तो मारतोय शॉट, विश्वजित मात्रे सावरीची आहे त्याची बॅट ठोकण्याची। चेंडा डायरेक्ट बूंदा अगर इनको डालेंगे ना तो ये भी पूरा दांडा दिखाएंगे अपने बल्ले का, और कमाल का ये स्ट्रोक, सीधा 6 रन बनाया। 11 में चाहिए 28। खेल यहां पर पलट रहा है, मयूर के खिलाफ उन्होंने शांत रहे, और इस बार देखिए फुल टॉस गेंद के ऊपर ये बल्ले का काफी कमाल का स्ट्रोक यहां पर नजर आता हुआ। यंगस्टर बॉलर आदेश, तो थोड़ी सी यहां पर लाइन खराब है, देखिए यहां पर यंगस्टर गेंदबाज का यूज किया जा रहा है। अब यहां पर इस यंगस्टर को अपना परफॉर्मेंस देना पड़ेगा इस अनुभवी खिलाड़ी के सामने। व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 40 रन, 67 का पीछा करना है। 11 गेंदों में 27 रनों की आवश्यकता है। गेंदबाज देखिए हीरो बनने का यही मौका है, अपने घरेलू मैदान के ऊपर जब भी आप परफॉर्मेंस देते हैं ना तो दमदार गेंदबाजी का परफॉर्मेंस देना जरूरी होता है। ये भी फुल टॉस, लेकिन इस बार सीधा गोल्डन ग्रुप के पैवेलियन एंड के ऊपर से सीमा रेखा पार, बैक टू बैक मैक्सिमम JWR सिक्सर। देख सकते हैं 8वें चरण में ये JWR ट्रॉफी एंड विहान ग्रुप, ललित सर, कृति मैडम, राज सर, जिनका दमदार योगदान रहता है, और ये सभी सेनाएं उनकी देखिए, जहां पर अक्षरा एंटरप्राइजेज के सर्वे सर्वा भाया जिन्होंने इस टूर्नामेंट को, और अश्विन होंगे, गुलशन होंगे, परम भाई होंगे, और पूरी उनकी सेना, क्या शानदार ये JW का लोगो, द मार्क ऑफ ट्रस्ट, यानी कि ऑनरेबल ललित सर, जोबन पुत्रा, जिनका ये योगदान रहता है, हर साल हमेशा योगदान देते हैं, और उनके नाम की ये ट्रॉफी आज ओले फाटा, बालराम शेठ गायकवाड़ साकली मैदान बिल्कुल आपको नजर आता हुआ। दमदार यहां पर दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन, सूझबूझ की बातें बताते हुए वहां पर आप देख सकते हैं प्रमोद खरत, ओमकार भी कुछ बातचीत करते हुए, मयूर यहां से कुछ बातचीत करते हुए, किसी अन्य गेंदबाज विशाल गायकवाड़ का ओवर समाप्त हो चुका है। पावा ने ओवर में मार जरूर खाई, मयूर ने शानदार गेंदबाजी की, लेकिन इस नन्हे परिंदे के ऊपर अब जिम्मेदारियां अजनबी स्पोर्ट्स ओले टीम के कप्तान ने दी है। अगर बैट्समैन शेर है तो गेंदबाज तू भी सवा शेर है, तू खुद को यहां पर कैद के हुए पिंजरे से बाहर निकल, तू भी मैदान का सिकंदर है। 9 गेंदे 35, 388 का स्ट्राइक रेट, 4 चौके और 3 छक्के अब तक इस बल्लेबाज के बल्ले से निकले। क्या रोक पाएंगे गेंदबाज? आदेश युवा गेंदबाज है, अभी खेलने के लिए तैयार। ओ ये अच्छी गेंद थी, ये अच्छी गेंद है, क्या कमाल की फील्डिंग अपने फॉलो थ्रू में। थोड़ा सा यहां पर इंजर्ड नजर आते हुए, काफी तेज बॉल थी, ज्यादा बॉल तो तुरंत जाइए मैदान के अंदर पानी लेकर। अश्विन एफर्ट लाजवाब था, रिप्ले देख सकते हैं, थोड़ी सी गेंद बिल्कुल शरीर पर उनके लगी,
चला 12 खिलाडू लवकर जायचं पाणी घेऊन. थोड़ी सी महसूस कर रहे. यस, पानी लेकर जाइए तुरंत मैदान के अंदर. ये स्पोर्ट्समैनशिप होती है. एंड वियान ग्रुप, गोपी शेट वास्कर कुंडेबाल. JWR ग्रुप एंड वियान ग्रुप, जगदीश दादा, महेश गवानकर, SH एंटरप्राइजेस. डॉक्टर अश्विन को मैदान के अंदर देख सकते हैं दोस्तों. खिलाड़ियों की कितनी देखभाल. निंद्रा शेठ मुंगा जी, पनवेल तालुका कांग्रेस अध्यक्ष. प्रताप सर देशमुख, वियान ग्रुप. डॉक्टर अश्विन को देख सकते हैं दोस्तों. पहले हिंदुस्तान के डॉक्टर आल, डॉक्टर पाल, डॉक्टर चड्डा भी हमने देखे, लेकिन आज डॉक्टर अश्विन. ये फिजिकल फिटनेस के दृष्टिकोण से महत्वपूर्ण हमेशा रोल रहता है इनका. तुरंत पानी लेकर गए. फर्स्ट एड किट बॉक्स रहता है, बैंडेज हो फिर पट्टी हो. चलिए मैच में चलते हैं. 9 गेंदे 21. डॉट बॉल निकालकर पलटवार किया है इस नन्हे परिंदे के गेंदबाज ने, लेकिन इस नन्हे परिंदे ने मैच में अभी भी जान डाली है. हाफ ट्रैकर की बॉल, वेट एंड वॉच, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से. इट्स आउट ऑफ द पार्क. दैट्स अ JWR कड़क सिक्सर. बैकफुट पर फिर जगह बनाई, हाफ ट्रैकर बॉल का इंतजार किया और यह बेहतरीन JWR सिक्सर देखने को मिला. रोक लगानी पड़ेगी. 8 गेंदे और 15 रनों की जरूरत. मुश्किल में है अब यहाँ पर अजनबी स्पोर्ट्स ओवली टीम. थोड़ा सा गेंदबाजों की कहीं ना कहीं यहाँ पर कमी जरूर नजर हो रही है, लेकिन वापसी का रास्ता करने का प्रयास कर रहा है ये नन्हा गेंदबाज, तो मार थोड़ी सी मिल रही है. तो ये फुल टॉस थी, खराब गेंद. पहले से यहाँ पर रन कम है और ये और रन खर्च करते हुए लॉन्ग स्टॉप सीमा रेखा की तरफ. 22 का या बल्ले से निर्णय की प्रतीक्षा करेंगे. फिलहाल तो निर्णय अभी तक आया नहीं था, लेकिन चलिए 22 का. देखेंगे यहां पर आदेश, थोड़ा सा दबाव है. यंगस्टर गेंदबाज है दोस्तों, डरिए मत. हमेशा दमदार खेल खेलिए. सामने कितना भी बड़ा बल्लेबाज क्यों ना हो, अपना स्वाभाविकता दिखाना जरूरी है. और चलिए फुल टॉस गेंद फेंकी थी और यह अंपायर का नो बॉल का करार. वेस्ट हाइट बीमर के तौर पर ये नो बॉल की गेंद. 1+1 2 रन मिलेंगे. और चलिए लाइसेंस भी खुला है. फ्रीड की गेंद होगी. मंजिल उन्हीं को मिलती है जो कोशिश नहीं गिनते और हार को जीत में बदलने का हुनर रखते हैं. चलिए प्रमोद कुछ इशारा करते हुए अंपायर की तरफ. यस, फील्डिंग टीम के पास 2 रिव्यू है, तो उसमें से एक लेना चाहते हैं. चलिए थर्ड अंपायर आइए. चलिए चेक करेंगे स्क्रीन के ऊपर. यस बंटी, देखेंगे निर्णय की प्रतीक्षा क्या रहेगी. इट्स नो बॉल कॉल. बहुत कमर के ऊपर थी ये गेंद. थर्ड अंपायर का निर्णय. 1+1 2 रन मिलेंगे. 2 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची है 58 रनों के ऊपर. 7 गेंदों में चाहिए 9 रनों की जरूरत. केतन मात्रे आउट होने के बाद पारी का मोर्चा संभाला और चलिए लेग स्टंप से बाहर है. व्हाइट बॉल का इशारा. अंपायर का एक्स्ट्रास में बढ़ोतरी. फ्री हिट रहेगा बरकरार. लाइन लेन पूरी तरीके से भटक चुके हैं यहां पर गेंदबाज आदेश. अभी तक इस ओवर में 26 रन उन्होंने खर्च किए. अगर देखेंगे दापोली टीम के दृष्टिकोण से बहुत बड़ा ओवर उनको मिला है. मयूर ने सिर्फ रन खर्च किए थे मेरे ख्याल से 6 रन किए थे 2 ओवर में, और बाकी के गेंदबाजों ने ये जो खराब गेंदबाजी की है.
अच्छी गेंदबाजी, अगर ये गेंदे पहले फेंकते तो शायद और भी आपका स्कोर रह सकता था इस ओवर में, फिर भी हिम्मत नहीं हारे। आखिरी गेंद थी इस ओवर की, 4 ओवर का खेल समाप्त, और 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 59। जीतने के लिए 6 गेंदे और 8 रनों की जरूरत। बात आप ध्यान में रखिए। चलिए, बिल्कुल जिस तरीके से कल का पहला मैच काफी बड़ा होगा, कल के लॉट्स भी हम जरूर आप तक पहुंचाएंगे। 6 गेंदे 8 रनों की जरूरत। गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से गेंदबाज साई गायकवाड़, मौका है इनके पास दोस्तों हीरो बनने का। 2 सेट बल्लेबाज, खास करके अभ्या सेट बल्लेबाज है, और निश्चित तौर पर जहां पर आप देख सकते हैं सेट बैट्समैन है। नहीं, अश्विन कह रहे कि वो गेंद मेरे ख्याल से सीधा डूंगी पर गई है। चलिए बिल्कुल चलते हैं मैच की तरफ। 6 गेंदे 8 की जरूरत। साई गायकवाड़, हर विकेट के लिए गुलशन मात्रे इनके ओर से 500 का इनाम है। अगर ये कारनामा करते तो इतिहास होगा, इतिहास होगा इसी मैदान के ऊपर। ये मैच अगर बचाते ये गेंदबाज। पहली गेंद अंपायर का नो बॉल का करार, शायद स्टेप आउट हुए होंगे, ओवर स्टेप, यस वही कह रहे हैं अंपायर, और ये नो बॉल का करार, सोने पे सुहागा। 1+1 2 रन मिलेंगे, और इसी 2 रनों की मदद से रन संख्या पहुंची 61। प्रीड की गेंद होगी आशीष के लिए। आशीष अभी तक देख सकते हैं बल्लेबाजी की अगर उनकी, तो टोटल आशीष मेहरुल मेरे ख्याल से सिर्फ 1 ही रन पर खेल रहे। चलिए बिल्कुल आप देख सकते हैं जहां पर सिंगल मिला, 1+1। छह गेंदे 6 की जरूरत। फ्रीड की गेंद, बॉलर साई तैयार, और अच्छी गेंद, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था। 1 रन तो जरूर पूरा, क्या दूसरे की कोशिश वहां पर कर पाएंगे? डॉट बॉल, 1 रन यहां पर मिलता हुआ। एक डॉट बॉल इंपॉर्टेंट होगा अजनबी स्पोर्ट्स ओवले टीम के लिए। 5 गेंदे 5 बचा है खेल। रायगढ़ प्रीमियर लीग में इस सीजन में आपने देखा कि अजय पाटिल, गावदेवी बेलवली टीम का खिलाड़ी, जिसने रायगढ़ प्रीमियर लीग में खेलते हुए 6 गेंदों में 1 बचाया था, और सुपर ओवर में वो टीम पहुंची थी, और सुपर ओवर में मात्र उसी अजय को 14 रन ठोके और वहां से परास्त होना पड़ा। चले इस बार टक करके आवाज आई, मिड विकेट के ऊपर से क्लियर किया स्ट्रोक को, और ये मैच जीता दापोली टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन। प्रमोद भाई, मयूर जबरदस्त गेंदबाजी रे, लेकिन बाकी के गेंदबाज को थोडीशी मार मिळाली। 49 धावेवरती नाबाद फलंदाजी, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो अभ्यासाठी। आणि अभ्या ठरला या सामन्याचा सामनावीर, आणि अभ्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही रतनजी दापोलकर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यावी। यस, वेल प्लेड। विश्वजित म्हात्रे उर्फ अभ्या, ओवले विपक्ष दापोली असा हा मॅच झाला, आणि त्यामध्ये दापोली संघाने खरं तर बाजी मारली आणि हा सामना जिंकलाय पहिला। हार्ड लक अजनबी ओवले टीम, आणि खास करून आयकॉन मयूरनं खूप चांगली गोलंदाजी केली होती, तर मॅच जिंकले।
दापोली संघानं आणि या सामन्यातला सामनावीर विश्वजित म्हात्रे अभ्या. तर रतन दापोलकर यांना मी आमंत्रित करेन या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये VIP डग्स मध्ये आपण उपस्थित असणार आहे रतन दापोलकर. चला अभ्या यायचंय धावत. विश्वजित म्हात्रे आणि लगेच नेक्स्ट मॅच मैदानात उतरायचं आहे. तुमचा टॉस झालाय बामणडोंगरी आणि त्यांच्या अगेन्स्ट जो संघ आहे त्याला मैदानात उतरा लगेच. तुमचा काय डिसिजन असेल. जास्त वेळ झाला बघा. आता हा ब्रेक जास्त आहे. असा ब्रेक नाही आला पाहिजे. लगेच मैदानात उतरा. आर्यन चिर्ले आणि अथर्व खाडेकर 11 जीवदानी बामणडोंगरी. यस मॅन ऑफ द मॅच मिस्टर विश्वजित म्हात्रे अभ्या. रतन दापोलकर यांच्या शुभ हस्ते हा प्राइज दिला जाईल. चला कॅमेरा समोर बाजूला व्हा. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्या. वेल प्लेड यस अभ्या. बऱ्याच दिवसांनी अभ्याची खेळी आम्हाला एक प्रेक्षणीय पाहायला मिळाली. खरं तर संघ अडचणीत आला होता. केतन बाद झाल्यानंतर थोडा अडचणीत आला होता, परंतु अभ्यानं डाव सावरला आणि आज त्याच्या माध्यमातून हा विजय मिळाला आहे. वेल प्लेड विश्वजित म्हात्रे. अभिनंदन. येस विश्वजित वेल प्लेड. खरंच आज दापोली संघ तुझ्यावर खुश झालाय, कारण ज्या अपेक्षा होती तुझ्याकडनं आणि आज ती अपेक्षा पूर्ण केली. काय म्हणशील एकंदरीत तुझ्या परफॉर्मन्स बद्दल? खरं तर मागच्या वर्षी आम्ही 3 टुर्नामेंट खेळलो, 3 या 4 टुर्नामेंट खेळलो. सगळ्या ठिकाणी पहिल्याच राऊंडला हरत होतो. तर पोरांना मी बोललेलो की मागच्या वर्षी होतो तो मागच्या वर्षी गेला, यंदा एक तरी मॅच जिंकू. फायनल लांब राहिली आणि टीम संकटात असताना माझ्याकडून बॅटिंग झाली. खूप चांगलं वाटतंय. डेफिनेटली ज्यावेळी टॉसला आले विशाल आणि प्रमोद दोघे पण सांगत होते की आमच्या दोन्ही टीम बॅट फॉर्ममध्ये आहेत आणि खास करून आज चांगली खेळी केली आणि जिंकलाच. एकंदरीत मैदानावर खेळताना खेळपट्टी जी आज बनवण्याचं कार्य केलं आहे आमच्या आयोजकांनी आणि एकंदरीत हा आयकॉनचा फॉर्मॅट कसं वाटला? 8व्या वर्षामध्ये JWR ट्रॉफी आयोजन आहे. आयकॉनचा फॉर्मॅट खेळताना मजा येते आणि आजही खेळताना मजा झाली आणि विकेट खूप सुंदर आहे, ग्राउंड पण खूप सुंदर आहे आणि ओल्याला नेहमीच टुर्नामेंट चांगलेच असतात. येस वेल प्लेड वन्स अगेन. रिवॉल सर ऑल द बेस्ट. पारितोषिक आलंय गजानन पाटील साहेब माजी उपसरपंच दापोली यांच्या वतीने अभ्या आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पावा आपण यावा आपल्यासाठी. प्रतीक बाई यांच्या वतीने 1000 रुपये आहेत. विशाल गायकवाड पावा यावा आपण आपल्यासाठी 1000 रुपये ते घेण्यासाठी. गजानन भाऊ अर्थातच माजी उपसरपंच यांच्याकडनं 1000 रुपये बक्षीस.